नमस्कार. काल बजेटच्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. त्यानंतर चढ उतार होत होते. दुपारी 12 नंतर मात्र सलग तेजी बघण्यास मिळालेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 944 पॉईंटने वाढून 81,666 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 263 पॉईंटने वाढून 25,088 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE युटिलिटी इंडेक्स 2.66% वर आहे. BSE पॉवर इंडेक्स 2.54%, BSE ऑटो इंडेक्स 1.98% वर आहेत. BSE IT इंडेक्स 0.69% खाली आहे. NSE मिड कॅप इंडेक्स 0.96%, NSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.64% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन 7.58%, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स 5.30%, अडानी पोर्ट 4.33%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 3.50% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: श्रीराम फायनान्स 3.56%, ॲक्सिस बँक 2.16%, मॅक्स हेल्थकेअर 1.90%, इन्फोसिस 1.52% अशी घसरण आहे. आज FIIने 1832 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 2,446 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. बजेटमधील घोषणांमुळे रुपयाच्या दरामध्ये 47 पैशाची मजबूती आली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 91 रुपये 51 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.